नमस्कार, मी तन्वी टेस्टी फूड अँड क्रिएटिव्हिटी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दीपावली निमित्त घरातील आपले दिवे जे असतात त्याची पूजा करायची असते आणि ते कसे क्लीन करायचे हे आज आपण पाहणार आहे। तर माझे हे घरातले ठेवलेले दिवे आहेत आणि हे खूप तेलकट असे झालेले आहेत। तर मी पहिला टिश्यू पेपरनी ह्याचा तेलकटपणा काढून घेणार आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलवर वेगवेगळे थीम नुसार गौरी डेकोरेशन आहे, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। आता मी हे दिवे सगळे असे पूर्ण खुले करून घेणार आहे। ज्याचे पार्ट निघतात ते सगळे असे वेगवेगळे करून घेणार आहे। आता हे दिवे आपण घासणार आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, अर्धा भांडा। त्याच्यामध्ये आपला भांड्याचं जे डिशवॉशर असतं ते डिशवॉश आपण टाकायचं 1 चमचा। त्याबरोबर खाण्याचा सोडा 1 चमचा टाकायचा आहे आणि अर्धा लिंबू इथं मी पिळणार आहे आणि हा उरलेला लिंबूही मी त्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। आता जे आपण दिव्याचे भाग सुटे केले होते ते असे या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत थांबायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे आणि पाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे। आता मी ह्याच्यातले जे जास्त तेलकट झालेले दिवे आहेत ते असे गरम गरम असताना गरम पाण्यात बाजूला काढणार आहे आणि एक घासणी घेऊन घासून घेणार आहे। त्यामुळे तेलकट जो जास्त थर झालेला असतो तेलाचा तो अगदी इझिली निघतो। इथे मी घासणी घेऊन खूप तेलकट झालेला जो भाग आहे तो घासणीने असा घासणार आहे आणि हे घासून झाल्यानंतर परत मी हे दिवे परत त्या पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे, पाणी थंड होईपर्यंत। तर माझ्या चॅनलवर गौराईंचे वेगवेगळे थीम नुसार म्हणजे राजमाता जिजाऊंच्या रूपातली गौराई, ताक घुसळणारी गौराई, पाट्या वरवंट्यावर पाटण बनवणारी गौराई, तुळशीसमोर रांगोळी घालणारी गौराई, अशा वेगवेगळ्या प्रकारचे थीम नुसार गौरी डेकोरेशन दाखवलेले आहे, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर मी हे तेलकट जास्त दिवे झालेले आहेत ते फक्त घासून घेतलेले आहेत। जो तेलकट थर असतो ते गरम असल्यामुळे पटकन निघून जातो। आता पाणी थंड झालेलं आहे। मी आता हे दिवे सगळे काढून घेतले, तेलकटपणा निघून गेलेला आहे। आता जी लिंबाची एक फोड होती त्यांनी किंवा पितांबरी थोडीशी घेऊन आपण हे थोडेसे अजून घासून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला एक वेगळी छान अशी चकाकी येते। सगळे दिवे मी घासून घेतलेले आहेत। घासल्यानंतर हे छान स्वच्छ पाण्यातून धुवून कोरडे सुती कपड्यांनी कोरडे करून घ्यायचे। त्याच्यावर पाणी बिलकुल ठेवायचं नाही। पाहू शकता एकदम चकचकीत आणि छान असे दिवे आपले घासून झालेले आहेत अगदी कमी वेळामध्ये। परत आपण भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। थँक्यू।